शिंदेंकडून 2.5 वर्षांसाठी मुंबईमध्ये महापौर पदाची मागणी। भाजपने आम्हाला सन्मानपूर्वक पद सोडावीत, शिवसेनेची भूमिका असल्याची सूत्रांची माहिती। महापौर निवडीआधी शिंदेंच्या शिवसेनेचे विजयी नगरसेवक वांद्र्यातील हॉटेल ताज लँड्स एंडमध्ये शिफ्ट। सर्व नगरसेवकांचा सन्मान केला जाणार, बैठकही होणार। पुण्यामध्ये अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांच्या मुलाखती। बारामतीमधील हॉस्टेलमध्ये मुलाखतींना सुरुवात। प्रत्येक निवडणुकीमध्ये भाजपच नंबर 1 चा पक्ष ठरलाय। मुंबईमध्ये शिवसेनेचे मागील 3 रेकॉर्ड मोडत भाजपला 45% मतं, तर भाषा आणि जाती पलीकडे जाऊन प्रत्येक जण आपल्या सोबत। फडणवीसांची प्रतिक्रिया। भाजपनं कागदावरची शिवसेना संपवली असेल, पण जमिनीवरची संपवू शकत नाही, हे कालच्या निकालानंतर सिद्ध झालंय। उद्धव ठाकरेंचा पलटवार। मुख्यमंत्री फडणवीस 5 दिवसीय दावोस दौऱ्यावर। आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी यावेळेस आर्थिक गुंतवणूक महाराष्ट्रामध्ये आणण्यावरती राज्य सरकारचा भर, तर मागील वर्षी राज्य सरकारकडून 16 लाख कोटी रुपयांचे MOU। नवी मुंबईच्या नेरुळमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेचं कार्यालय फोडलं। भाजपच्या 17 कार्यकर्त्यांवर नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नेरुळ पोलिसांकडून अधिक तपास सुरू। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये नोटाला 1.8% मतदान, तर 1 लाखाहून अधिक मतदारांनी नोटाला पर्याय म्हणून निवडल्याचं समोर। किमान 8 प्रभागांमध्ये विजय मताधिक्यापेक्षा नोटाला अधिक मतं असल्याचं समोर। झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये पारंपरिक बाटलीतील शाई वापरली जाणार। निवडणूक आयोगानं न पुसल्या जाणाऱ्या शाईच्या उत्पादकांकडून दरपत्रक मागवली। मुंबईमध्ये मध्य रेल्वेवरती आज मेगा ब्लॉक। CSMT ते विद्याविहार आणि हार्बर मार्गावरती पनवेल ते वाशी दरम्यान ब्लॉक असेल। आज मस्जिद, सँडस रोड, चिंचपोकळी, करी रोडला लोकल थांबणार नाही। 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत आज न्यूझीलंड विरुद्ध निर्णायक लढत। मालिका विजयासाठी दोन्ही संघ मैदानात उतरणार। इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर सामना रंगणार।